हॅलो नमस्कार, मी शारदा, तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये। सकाळची वेळ आहे, सर्वांना गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ। सकाळचे 6:30 वाजले। बाहेर बघाल ना तर मस्त असं धुकं पडले, प्रसन्न सकाळ आहे, खूप मस्त वाटू राहिलंय। तर म्हटलं चला व्हिडिओची सुरुवात आहे ना आपल्या गार्डनपासून आणि बाहेरच करू, म्हणजे बाहेरचं वातावरण पण तुम्हाला बघायला मिळेल। तर खूप मस्त वातावरण आहे। गुलाबाच्या झाडांना आहे ना भरपूर कळ्या आल्या आहेत, काही झाडांना फुलं पण आले। इथे एका कुंडीत आहे ना एक गुलाब लावले, त्याला 2 कलरचे गुलाब आलेत आणि मस्त कळ्या पण आल्या गुलाबांना। मस्त झाड आता झाले। तो आहे ना मॉर्निंग रूटीनचा आहे। तर आज मी आहे ना सकाळी सकाळी कोणते कोणते कामं करते ना ते दाखवणार आहे। 6:30 ते 10:30 पर्यंत ना मी खूप कामं केले, ते सगळे काही तुम्हाला दाखवणार आहे। म्हणजे ह्या वेळेत आहे ना इतके सारे कामं होतात। लवकर उठलो ना तर सकाळी आहे ना वातावरण इतकं प्रसन्न आणि फ्रेश असतो ना, आपला मूड पण चांगला असतो। तर जे कामं दिवसभरात होती नाही किंवा होणार नाही असे कामं आहे ना सकाळी सकाळी होतात, पण खूप छान वाटतं। त्यामुळे ना थोडंसं लवकर उठायचा प्रयत्न करायचा। लवकर उठल्यानंतर आहे ना कामं पण आपले ना लवकर आवरतात। तर इथे ना मी घर झाडायला घेतलंय। जर तुम्हाला लवकर उठणं शक्य नसेल ना तर हळूहळू 10 मिनिटाचं आहे ना अंतरावर उठत जा। तुम्ही 6ला उठत असाल ना कधी, तर 10 मिनिटं 6च्या आधी उठा। असं करत करत आहे ना 5 पासून आहे ना सकाळचं रुटीन ठेवलं ना तर खूप लवकर कामं आवरतात आणि त्यानंतरचं आहे ना काम आवरल्यानंतरचा वेळ आहे ना आपल्याला भरपूर मिळतो मग बाकीचे दुसरे कामं करायला। पण हे फरची पुसणं, कपडे धुणं वगैरे असे कामं आहे ना सकाळी झाले नाही ना तर दिवसभर ते कामं आहे ना रेंगाळत राहतात आणि मग पूर्ण दिवस असे धुणं, भांडे, फरची यामध्येच जातं। त्यामुळे ना थोडंसं लवकर उठत जा, म्हणजे आपले कामं पण आहे ना लवकर आवरतात। तर मी 5 वाजता उठले होते। 5 वाजता उठल्यानंतर व्हिडिओची सुरुवात 6:30ला केली। 5ला उठल्यानंतर आहे ना भरपूर कामं केले आणि मग म्हटलं चला आता आहे ना आपण 6:30 ते 10:30 आहे ना मॉर्निंग रूटीनचा व्हिडिओ काढू। तर म्हटलं चला, माझ्या ताईंना पण आवडतं मॉर्निंग रूटीन किंवा घरातले कामं आहे ना सगळेच गृहिणींना, स्त्रियांना आवडतात। जे कामं आपण घरामध्ये करतो ना ते कामं बघायला पण छान वाटतं, प्रसन्न वाटतं आणि थोडंफार आपल्याला शिकायला पण मिळतं। मी पण कोणाकडून तरी शिकले असेल, तसंच माझ्या काही ताईंना माझे व्हिडिओ आवडत असेल ना तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघत जा। कारण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतरच मी व्हिडिओ टाकते त्याचं नोटिफिकेशन आहे ना तुमच्या मोबाईलवर येईल। तर त्यामुळे ना प्लीज माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले पण दररोज व्हिडिओ असतात, तर डेली व्हिडिओ चालूच आहे। एखाद्या दिवशी मला काहीतरी काम वगैरे असलं तर एखादा दिवस असा असतो आठवड्यातला, 15 दिवसातून, आठवड्यातून का एखादा व्हिडिओ येणार नाही, नाहीतर आपले पण आहे ना दररोज व्हिडिओ येतात। तर असेच माझ्या घरातलेच व्हिडिओ असतात, स्वयंपाकाचे, जे काही आपण जे गृहिणी करतात, जसं तुमचे कामं असतात तसेच माझे पण कामं असतात। घर झाडून झालं, सगळं काही फर्निचर, टीव्ही युनिट वगैरे पुसून काढलं, आता आहे ना देवपूजा करते। तर सकाळी सकाळी ना देवपूजा केल्यानंतर आहे ना अजून आपल्याला आहे ना काम करायला उत्साह येतो आणि वातावरण पण घरातलं फ्रेश राहतं। देवपूजा झाल्यानंतर आहे ना आपल्या घरातल्या सगळ्या माणसांनी आहे ना देवांचं दर्शन घ्यायचं। घरातून बाहेर पडायचं असलं ना, मुलं शाळेत जात असतील तरी मुलांनी पण देवांचं दर्शन घ्यायचं। घरातल्या लेडीज, पुरुष माणसं कोणी कामानिमित्त बाहेर गेलं ना तरी त्यांनी आहे ना देवाचं दर्शन वगैरे घ्यायचं। तर इथे ना माझी देवांची आंघोळ झाली। मी दररोज देवांची आंघोळ घालते, असा एकही वार ठरवलेला नाही आहे का आज देवांची आंघोळ घालायची, सोमवारी घालायची किंवा मंगळवारी नाही। तर मी दररोज देवांची आंघोळ घालते, जसं मला वेळ भेटेल। शक्यतो मी देवपूजा ही सकाळीच करते, पण एखाद्या दिवशी काहीतरी कारणानिमित्त राहिली, थोडीफार लेट झाली तरी पण मी लेट का होईना पण देवपूजा करतेच। आपल्याला कसं सकाळी झोपातून उठल्यानंतर आंघोळ करायला लागते, 5 वाजता आपण कुठून बाहेरून कामावरून आल्यानंतर फ्रेश व्हायला लागतं, तसं देवांना पण आहे ना, तशीच देवांना पण आहे ना दररोजची आंघोळ घालायची। तर इथे ना तुमच्यासोबत बोलता बोलता माझी ना देवपूजा पण झाली
रांगोळी काढून घेते। आजचा वार आहे मंगळवार, तर आजचा मंगळवारचं तुम्हाला मॉर्निंग रुटीन येणार आहे, तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा। आणि व्हिडिओ आवडला ना तर लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा। तर इथे ना देवांसमोर रांगोळी काढून घेतली। सात वाजता आहे ना माझी देवांची आंघोळ झाली, देवपूजा झाली। तर चला मी तुम्हाला दाखवते कशी केली आजची देवपूजा। देवांची देवपूजा झाली। आता आहे ना तुळशीला वात लावते, तुळशीची पूजा करते, उंबारट्याला हळदीचं लेपन करते, गणपती बाप्पांची पूजा करते, त्यानंतर बाकीच्या कामांना सुरुवात करते। देवपूजन ते झाले। आता किचनमध्ये आले, पीठ भिजवायला घेतलं। गव्हाचं पीठ भिजवून ठेवते। गव्हाचं पीठ आहे ना भिजवल्यानंतर 10-15 मिनिटं ठेवलं ना का खूप छान आणि मऊ लुसलुशीत पोळ्या येतात। तर पीठ भिजवून ठेवते आणि त्यानंतर आहे ना भाजीची तयारी करते। आणि माझे ना बरेचशा ताईंच्या आहे ना खूप छान कमेंट असतात, भरपूर ताई दादा मैत्रिणींच्या कमेंट येतात आणि त्या वाचल्यानंतर आहे ना अक्षरशः सांगू नका इतका मला आनंद होतो आणि व्हिडिओ बनवायला आहे ना मला एनर्जी येते। कमेंट पण इतक्या छान असतात ना का एकदाच वाचून माझं आहे ना मन भरत नाही ना, तर मी आहे ना 2-4 वेळेस त्या कमेंट वाचते, त्यानंतरच त्यांना आहे ना रिप्लाय देते। तर मी प्रत्येक ताई दादा मैत्रिणींच्या कमेंटला रिप्लाय देते। तर हे कायम पण असंच चालणार आहे, जसे मी व्हिडिओ बनवणार आहे, व्हिडिओ तुम्हाला अपलोड करणार आहे आणि तुमच्या कमेंट आल्यानंतर आहे ना मी तुम्हाला आहे ना त्याचा रिप्लाय नक्कीच देणार। आपल्या चॅनलवर कधीच असं होणार नाही का आपला चॅनल नवीन आहे तोपर्यंतच रिप्लाय येतात, कमी कमेंट असल्यामुळे तर असं कधीच होणार नाही। तुम्ही किती कमेंट मला करा त्याचा रिप्लाय हा तुम्हाला नक्की येणार। फक्त तुमचा सपोर्ट मला असाच असू द्या, इथपर्यंत असला तसाच याच्या पुढे पण असू द्या आणि असाच आपला चॅनल आहे ना खूप मोठा करा। गव्हाचं पीठ भिजवून ठेवलंय, भेंडी आहे ना धुवून ठेवली, भेंडीची भाजी बनवायची आहे। तर मग ती आहे ना मी जाळीमध्ये ठेवली, म्हणजे काय होईल भेंडी धुतल्यानंतर जाळीत ठेवलं ना का तिचं पाणी निथळल्यानंतर आहे ना भाजी पण बनवायला छान, नाहीतर असं काय होते भेंडी आहे ना एकदम चिकट होते। तर इथे ना मशीनला कपडे लावायला घेतले, म्हणजे माझा स्वयंपाक चालल तोपर्यंत इकडे कपडे पण होतील। काही कपडे हाताने धुवायचे ते ना भिजत ठेवले निरमामध्ये। तर माझे ना असेच कामं राहतात, सकाळी सकाळी ना अशा पद्धतीने कामं केल्यानंतर ना अक्षरशः लवकर आपले कामं आवरतात। तर एखाद्या दिवशी ना तुम्ही नक्की ट्राय करून बघा, आपला व्हिडिओ बघा आणि माझी कामाची पद्धत बघा। असं काम केलं ना तर खूप लवकर आपले कामं आहे ना वेळेत होतात। तर इथे ना मी कपडे मशीनला लावून दिले। आता भेंडीची भाजी चिरून ठेवते, अजून पीठ भिजतंय। भेंडी कापायचं कटर मोडलंय ना तर विळीने आहे ना भेंडी चिरू राहिले, तर विळीने चिरायला ना खूप उशीर लागतो, पण ते कटरने ना खूप पटकन भेंडी चिरून होते। तेल तापलंय, जिरे टाकून घेणारे, 2 बारीक चिरलेले कांदे आहे, तर ते दोन्ही कांदे टाकणार आहे तेलामध्ये। मस्त कांदे ना लालसर होईपर्यंत परतून द्यायचे। त्यामध्ये ना लसूण पण टाकणार आहे, लसूण पण छान असा परतून घ्यायचा आहे। तर इथे ना आपला कांदा पण मस्त असा परतून झाला आहे। भेंडीची भाजी बनवते, भेंडीच्या भाजीमध्ये ना टोमॅटो आणि कांदा टाकल्यानंतर आहे ना खूप छान भेंडीची भाजी लागते। ज्याला करायची ना ती हिरवी मिरची टाकून पण करतं, मी पण तशी करते, पण एखाद्या दिवशी ना अशी पण करते। लाल तिखट टाकली, हळदी पावडर टाकायची आणि मस्त असे ना तेलामध्ये ना ते मसाले परतून घ्यायचे। जास्त मसाले काही लागते नाही, मॅगी मसाला टाकला ना तर खूप छान भेंडीची भाजी लागते। तर इथे ना मी पण थोडा मॅगी मसाला टाकलाय, टोमॅटो टाकलाय अर्धा आणि कढीपत्ता टाकलाय। मस्तपैकी तेलामध्ये ना परतून घ्यायचंय। थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे काय होतं टोमॅटो आहे ना छान मऊ लुसलुशीत होतो। तर इथे ना मी मीठ टाकलंय। भेंडी टाकायची, चिरलेली जी भेंडी आहे ना ती टाकून घ्यायची आहे।
व्यवस्थितपैकी हलवून द्यायचे, गॅस कमी करायची। फुल गॅस केली ना तर भेंडीची भाजी लगेच जळते, तर कमी गॅसवर आहे ना मस्तपैकी शिजून द्यायची आहे। आणि वरतून आहे ना फक्त कोथिंबीर टाकायची, तर इथे आहे ना भेंडीची भाजी तयार होते। पोळ्या बनवायला घेतल्यात, भाजी शिजते तोपर्यंत इकडे ना पोळ्या बनवायला घेतल्यात। सकाळी सकाळी सगळ्यांच्या घरी अशीच धावपळ राहते, पण सकाळी सकाळी धावपळ असते पण काम पण आहे ना सकाळच्या वेळेस ना खूप फ्रेशमध्ये आणि लवकर होतं। आळस वगैरे कंटाळा येत नाही काम करायला। तर इथे ना भेंडीची भाजी तयार झाली आहे, वरतून कोथिंबीर टाकली आहे। वरण भात बनवला आणि मेथीची भाजी बनवली। मेथीची भाजी ना आदल्याच दिवशी निवडून ठेवली होती, त्यामुळे ना मेथीची भाजी बनवायला काही उशीर वगैरे लागत नाही। आदल्या दिवशी ना पालाभाज्या म्हणा कोणत्याही भाज्या साफसूफ करून ठेवल्या ना तर लवकर आवरतं। तर इथे ना आधीचा टिफिन भरून देते, त्याला शाळेत जायचं आहे। 9:15 वाजले, तर 9:30ला त्याची शाळा असते। आता आधीला पण शाळेत जायचे, त्याचे पप्पा पण ऑफिसला जायला आवरलेत, तर त्यांची दोघांची तयारी चालली आहे। इथं मी त्यांच्या पाण्याच्या बॉटल वगैरे सगळं भरायला घेतलं। हे सगळे काही कामं आपल्यालाच करायला लागतात, मुलं असले तरी मदत वगैरे करती नाही, तर जे आपले कामं आहे ना ते आपल्यालाच करायला लागतात। इथं किचनवर मी आता भांडे घासायला घेतले। ही सगळी मंडळी प्रत्येकाच्या कामाला निघून गेले, घरामध्ये मी आता एकटीच आहे, तर मग म्हटलं चला आता भांडे घासून घेऊ। आम्ही घरातले ना सगळेजण लवकर उठतो। आधीचा क्लास आहे ना 6:30ला असतो, दीदीचा 7ला असतो आणि यांना मॉर्निंग वॉकला जायला लागतं। मला पण घरातले कामं आवरायला लागतात आणि सगळ्यात आधी ना मला देवपूजा करायची असते। किचनवरचे सगळे भांडे घासून झाले, तांब्याचे जरा घडा आणि तांबे ते घासायचे, पण आता आहे ना ते संध्याकाळी निवांत घासील, तर ते ठेवते आता बाजूला। किचन धुवून झाला, गॅस वगैरे पुसून कोरडी करून झाली, मस्त किचन धुवून काढला। तर चला आता आहे ना मी कपडे वाळत घालते। कपडे पण मशीनचे मस्त धुवून झाले। माझा स्वयंपाक वगैरे बाकीचे कामं होईपर्यंत आहे ना कपडे पण एकदम छानपैकी मशीनला धुवून झाले। थोडेफार आहे हाताने धुवायचे कपडे, तर ते पण हाताने धुवायचे। निरमामध्ये भिजत ठेवले होते ते। मैत्रिणींनो, माझं सगळं काही सकाळचं मॉर्निंगचं काम आवरून झालंय। कंप्लीट 10:30 वाजले सकाळचे, तर माझे ना सगळे काही घरातले कामं आवरून झाले। फक्त आता फरची राहिली आहे, तर फरची आहे ना संध्याकाळी 4-1 वाजता पुशील, तर आता फरची तशीच ठेवते, कारण आहे ना बरेचसे दुसरे कामं पण आहे। मग काय होतं, फरची पुसली ना का ते कामं आहे ना आपली काढायची इच्छा होत नाही, कारण फरची आपण पुसेल असते आणि मग ते कामं काढले ना का पुन्हा फरची ना खराब होते। तर त्यामुळे ना मी आता फरची लगेच पुसणार नाही। पण मी व्हिडिओला सुरुवात आहे ना 6:30 वाजता केली होती, पण त्याच्या आधी मी उठून भरपूर कामं आवरले होते आणि त्यानंतर व्हिडिओला सुरुवात केली होती। माझी आंघोळ वगैरे सगळं काही झालं होतं। तर कसं वाटलं तुम्हाला 6:30 ते 10:30चं मॉर्निंग रुटीन नक्की कमेंटमध्ये सांगा। भरपूर कामं केले, त्यामध्ये ना फक्त आपले दररोजच्या कामांमधले आहे ना फरची पुसायची ठेवली। आणि मी आहे ना मार्केटमधून कुंडी आणली, मोठी कुंडी आणली, पाम झाड आहे, तर त्याचे ना कुंडी जरा लहान झाली। एका झाडाची बरोबर आहे एवढीच आहे, ह्याच साईजची आहे, पण एकाची आहे ना लहान झाली, तर ते झाड आहे ना व्यवस्थित होतच नाही आहे। तर मग म्हटलं चला कुंडी घेऊन जाऊ, म्हणजे ना कुंडी असल्यानंतर जेव्हा आपल्याला वेळ भेटेल ना त्यावेळेस आहे ना झाड लावता येते। तर तुम्हाला मी दाखवते। आणि आज आहे ना सकाळीच मी तुम्हाला माझं गार्डन पण दाखवलं आहे, खूप छान फुलं आले गार्डनमध्ये। ही कुंडी लहान झाली, ही बरोबर मोठी आहे आणि ही लहान आहे, तर आता हिच्यामध्ये ना ते पाम झाड लावायचं आहे। कुंड्यांना आहे ना मी कलर दिला होता, तर तो कलर पण निघला आहे। आता परत मला आहे ना सगळ्या कुंड्यांना आहे ना दिवाळीच्या आधी कलर वगैरे द्यायचे आहे। लकी बांबूचे ना दोन्ही झाडं बाहेर ठेवलेत, त्यांचे ना काही पानं पिवळे झाले, तर ते पण कट करायचे आहे, पण वेळच नाही आहे। जसं मला वेळ भेटला ना आज वगैरे तर कट करणार आहे। तर माझा मेन दरवाजा तुम्ही बघाल ना तर असा आहे, मस्त असा मी सजवला आहे आणि असाच मला आवडतो। तोरण वगैरे जो आपला मेन दरवाजा आहे ना त्याच्यातून आपण एंट्री करतो, तो असा स्वच्छ आणि सुंदर ठेवायला पाहिजे तो। आणि तोरण पण लावायचं, तोरण आहे ना हे मांगल्याचं प्रतीक आहे, तर त्यामुळे आहे ना आपल्या मेन दरवाजाला आहे ना तोरण पण लावून द्यायचं। मी हे दोन्ही साईडला लावले ना तर अजून दरवाजाला 4 चांद लागले। माझं हळदीचं लेपन वगैरे झालं आहे, उंबरठ्याची पूजा सगळं काही झालं आहे। तर नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला माझा मेन दरवाजा कसा वाटला।
ची प्लेट पण बनवायला टाकली, एवढे 2-3 दिवसात आहे ना ती प्लेट पण येईल। आणि बाहेर आहे ना खूप मस्त छान वाटतं, हिरवगार। अजून डायनिंग टेबल पण इथंच आहे, तो पण उचलेला नाही आम्ही। गणपती बाप्पा बसवले होते ना तिथंच डायनिंग टेबल आहे, सोफा पण अजून लावेल नाही, भरपूर कामं आहेत। मी ना व्हिडिओचा एंड करते। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल, तोपर्यंत सर्वांना बाय बाय। श्री स्वामी समर्थ।